गेल्या, पंत स्वारी अजून परतण्याचं चिन्ह दिसत नाही. खोडकिंडीपर्यंत कोणा माणसाचा मागूस देखील दिसत नाही. आपण विनाकारण काळजी करता दाढे साहेब. कदाचित महाराज मधल्या वाटेने देखील येतील. परस्पर रायरीकडे तर जायचं होणार नाही ना. भलतच आपण खेड्यावर येऊन पोचल्याची खबर उजाडताच महाराजांना मिळाली आहे. सरदार शिर्क्याचे बंड म्हणजे काही मोगल सेनेचा मुकाबला नाही, एक मामुली झगडा. म्हणूनच काळजी वाटते. इवाने दृष्टीच्या टप्प्यात तरी फौज दिसायला हवी होती. काळजी कशाची राणी साहेब? सरदार शिर्क्याचा बंड म्हणजे काही मोगल सेनेचा मुकाबला नव्हे, एक मामुली झगडा. पण हा मामुली झगडा आटोपण्यासाठी खुद्द स्वारीना जातीनं धाव घ्यावी लागली. मंत्र्यांनी आणि सरकारने कळ घातली, पण महाराज मानले नाही. म्हणाले, शिर्क्यांचा बंदोबस्त तुमच्याने होणार नाही, आम्हाला जातीनं जायला हो. या उपर आम्ही काय बोलणार राणी साहेब? पंत, गेल्या 7 वर्षात एक रात्र देखील स्वारींच्या डोळ्याला डोळा लागलेला आम्ही पाहिला नाही. महिनोन महिने दिवस रात्र चढे घोड्यानिशी दौड नाही, ऊन नाही की पाऊस नाही. शिवाय काव तेव्हा हमला पीडा निर्वाणीची झुंज, नाहीतर हात घाईची लढाई. खडकावर निवांत बसून बोलायला देखील उसंत नाही. मध्यरात्र टळून गेली. स्वारीने आता तरी झोप घ्यावी म्हणून विनवणी केली तर केवळ आमच्या खाटीत रागा रागा स्वारी स्वयंवर अंग झोकून देते. मस्तकावरील जिरटोप तसाच, कमरेची समशेरी तशीच. पाठ छेळीला टेकली तरी डोळे मिटत नाही, ध्यास सुटत नाही. आणि थकल्या भागा मेंदूला क्षणमात्र गुंगी आली तरी बडबड संपत नाही. इतकं होऊन देखील स्वारींच्या पायाशी बसल्या बसल्या आम्हाला झोप लागलीच तर उजाडताना जाग येते. ती स्वारीच्या प्रेम हाताने आणि गोड शब्दाने. डोळे उघडावे तर समोर दिसते उंदी हसरी आनंदी मूर्ती. गोड शब्दात म्हणायचं होतं, उठ उठ जागी हो. स्नान पूजा आटोपून आम्ही मोहिमेवर जायला सिद्ध झालो तरी तो अजून झोपेतच. महाद्वारापाशी तरी तू निरोप द्यायला येणार ना? तू येणार ना? तू येणार ना? फत्ते राणीसाहेब, फत्ते, कामगिरी फत्ते. रक्ताचा एक थेंब देखील न सांगता शिर्क्यांचं बंड आम्ही. राणीसाहेब, तुमच्या डोळ्याला पदर. प्रल्हाद पंत, तुम्ही देखील काय प्रकार आहे? महाराजे कुठे आहेत? रायगडाला. रायगडाला? राणीसाहेब विठाळ महाराजे. प्रल्हाद पंत, आपण यावं आता. आम्ही विचारतो आहोत, प्रकार काय घडला? अरे, आमच्या सवालाला कोणी जबाब देणार आहे की नाही? कवीजी. महाराज, आम्ही आपल्या संगेत होतो, जबाब आम्ही कसा देणार? काय प्रकार घडला हे स्वारीने आपल्या मनालाच पुसावं. उगाच दुसऱ्या कोणावर तरी ओरडायचं कशा पाहिजे? कवीजी, तुम्ही जा आता. नाही कवीजी, तुम्ही थांबा. तुम्हाला जा पुसायचं आहे. जाप? कवीजी ना आमच्या? आम्ही कवीजींशी बोलतो आहोत. कवीजी, राणी साहेबांशी तुम्हीच बोला. तोवर आम्ही राणी साहेबांच्या आवडत्या कमानीपाशी उभे राहून पन्हाळ्यापर्यंत दिसणारा मुलूक निहाळतो. निदान त्याला तरी तुमची हरकत नाही ना कवीजी? कवीजी, स्वारीना सांगाई साखर पेली पुरे. वा, नाही नाही, तुमचं चालू द्या. कवीजी, सरदार शिर्क्यांशी तुमचा तंटा झाला? जी राणीसाहेब. शिर्के तुमच्यावर चालून येण्यापर्यंत मजल पोचली? जी राणीसाहेब. या तंटाची सुरुवात केव्हा झाली? अदमासे महिनाभर पूर्वी दरबार आटोपल्यावर सरदार आणि सुभेदार यांच्या समक्ष शिर्के आमचा पाण उतारा करून बोलले. थांबा, ते काय बोलले हे आम्ही तुम्हाला पुसलं नाही, पण शिर्के बोलले त्या घडीला तुम्ही आम्हाला खबर दिली होती? नाही राणीसाहेब. राणीसाहेब, त्या वक्ताला कवीजीने आम्हाला खबर दिली होती. आम्ही कवीजींशी बोलतो आहोत. बोला बोला की, पण आम्हाला काही सांगायचं असेल तर? ते नंतर, आत्ता नाही. कवीजी, जबाब दिला नाही. तंटा घडला त्या घडीला खबर आम्हाला दिली होती? नाही राणीसाहेब. का? आम्ही तुम्हाला न्याय दिला नसता? चुकलं आमचं राणीसाहेब. तुमच्या तंटापायी महाराजाला
भरीला घातलं. त्याचे परिणाम काय होतील? मंत्री मुत्सद्दी आणि सरदार महाराजांना कोणता बोल लावतील याचा कधी विचार केला होता? कवीजी, तुम्ही शायर आहात. शायर म्हणूनच आम्हा उभयंतांना प्रिय आहात. एवढ्यासाठीच आम्ही तुम्हाला शंदोगामातही पदवी बहाल करून राजमंडळात सामील करून घेतलं. पण स्वारींच्या तुमच्यावरील मर्जीचा असा गैरफायदा घेतलेला आम्हाला कपायचा नाही. चला पोक्तपणाने वागत चला. राणीसाहेब, एक खुलासा करू? नको, खुलासा करण्याची वेळ गेली. तुम्ही आपल्या करणीने ती गमावली. तुम्ही जा. स्वारीने इकडे यायचं. ऐकलं का? इकडे यायचं. राणी साहेब, बसायचं. पण आम्हाला कळत नाही राणी साहेब, आम्ही असा काय गुन्हा केला म्हणून तुम्ही सांगितलं ना आपल्या मनाला पुसावं म्हणून. नाही म्हणजे शिर्क्यांचं बंड मोडण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो. त्यावेळी तुम्हाला सांगितलं नसेल. आजवर कधी असं घडलं होतं? राणी साहेब, त्या वक्ताला तुम्हाला झोप लागली होती. गेला सबंध महिना आम्ही झोपत गेलो होतो. तसं नव्हे राणी साहेब. काही बोलू नये आपण. आम्हाला कळतं शिर्के आमचे बंधू त्यांचं पारिपत्य करण्यासाठी जातो हे आम्हाला कोणत्या तोंडाने सांगायचं? असंच ना? तसं नव्हे राणी साहेब. खुल्या मनाने आपण सांगता तर काही करून शिर्क्यांची गाय करावी अशी बलती गळ आम्ही तुम्हाला घातली असती. आजवर कधी घातली होती? गैरसमज करून घेता राणी साहेब. शिर्क्यांचा बंड ही मामूली बात. त्या पाहे ऐकून ठेवावं, शिर्क्यांचं बंड म्हणजे मामूली बात नाही. बरं बुवा, चुकलं आमचं. झालं असं म्हटलं म्हणजे झालं. पण आता सगळं मिटलंय ना. आम्ही सांगतो आहोत, रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शिर्क्यांचं बंड. पुन्हा पुन्हा स्वारीने आम्हाला रक्ताबद्दल सांगू नये. या हिंदवी राज्यापायी कुणाचंही रक्त सांडलं तर आम्हाला त्याची तमा नाही. काय काय म्हणालीस येसू? त्या हिंदवी राज्यापायी कुणाचंही रक्त सांडलं तरी त्याची तुला तमा नाही? नाही. खुद्द आमचं रक्त सांडलं तरी देखील. हे काय? सांच्या वक्ताला असला सवाल कशा पायी? आमचा हट्ट आहे येसू. या सांच्या वक्ताला या सवालाचं उत्तर तू दिलंच पाहिजेस. कळतच काय? काहीतरी सोडा मला. नाही, तुझा जबाब हवा आहे आम्हाला येसू. आपल्या मनात आहे तरी काय? मोकळ्या मनाने आजकाल आपण पूर्वीसारखे बोलत नाही. फक्त असे टिरे सवाल टाकता. तुझा जबाब हवा आहे आम्हाला येसू. शब्दासाठी आपण हट्ट धरू नये. इडापिडा टळू आणि असं कधी घडू नये. पण प्रसंग येईल तेव्हा आम्ही कृतीनेच बोलू आणि तेव्हा खात्री ठेवावी. सखी राजनी जयती या राजमुद्रेच्या इज्जतीला आम्ही कधीही कलंक लागू देणार नाही. सखी राजनी जयती. आता येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही मोकळे झालो. कसला प्रसंग? कोणाला तोंड द्यायचं आहे? छे छे, काही नाही. मला ठाऊक आहे आपण पक्का निर्धार केला आहे. कसला? तो बोलायचा नाही, फक्त मनोमनी जाणायचा. येसू, येसू तू वेडी आहेस. आमच्या प्रेमापायी पुरती पागल झाली आहेस. होऊ दे. आधी सांगा शिर्क्यांचं काय झालं? शिर्क्यांचं काय व्हायचं? ते आले, लढले, पराभूत झाले आणि पळून गेले. शिर्के पळून गेले आणि आपण त्यांना पळून जाऊ दिलं? मग म्हणता काय? आम्ही त्यांना पाठलाग करून कैद करून आणायला होतं म्हणता. महाराज आपण एक काय केलं? मोगलांशी संधान बांधणाऱ्या मंत्र्यांची देखील आपण गय केली नाही. देहांताची सजा त्यांना फरमावली. त्यांची गोष्ट वेगळी होती राणी साहेब. त्याने आमच्या विरुद्ध कट केला, आम्हाला उकळून टाकण्यासाठी कारस्थान रचलं. तसं शिर्क्याने कट कारस्थान वा फितुरी तर केली नाही. त्यांचा आणि आमचा उघड उघड तंटा होता, तोही वतनाबद्दल. मग वतनासाठी शिर्के मोगलांना जाऊन फितूर होणार नाहीत असं का आपल्याला वाटतं? तशी अद्याप तरी शाबिती झालेली नाही. जीवाशी बेतल्यावरच का आपण फितुरीची शाबिती मांडणार आहात? राणी साहेब, आमचे हेर आम्हाला घडणाऱ्या घडामोडीची खबर देत असतात. हे स्वारीने विसरू नये. राणी साहेब, राणी साहेब, आपलं म्हणणं तरी काय आहे? महाराज उघड उघड बंड पुकारून शिर्क्याने गुन्हा केला होता. त्यांना पळून जाऊन देण्यात आपण चूक केली. आता ते मोगलांना जाऊन फितूर झाले तर? त्यांना जी विपरीत खबर घेऊन परतले आहेत. कोणती विपरीत खबर? शिर्के दौड करून पळाले. ते थेट कोल्हापूरला शेख निजामच्या गोट्यातून भोगलाला मिळाले. नाही, नाही, ते शक्य नाही. आज ना उद्याही घडणार.
रात्रीच होती. दादा, काय केलं तुम्ही हे? काय घडायचं बाकी राहिलं राणीसाहेब? या सह्याद्रीच्या कडे कपारीत जिद्दीनं पाय रोवून रात्रंदिवस आम्ही नेटाने सुंज देत आहोत, पण हाताला यश नाही. डोळे देखत चाकण, शिरवळ, वाई, सुपे, इंदापूर, कोल्हापूर ही ठाणी पडलीत. पण सगळे गड किल्ले तरी शाबूत आहेत. हंबीरराव मारले गेले. रोज एक एक वतनदार किल्लेदार मोगलांना जाऊन मिळू लागले. ही आपत्ती थोडी होती म्हणूनच की काय, दुष्काळानं आमच्या राज्यात कहर मांडला. आई भवानी, हे राज्य व्हावं ही खरंच का श्रींची इच्छा आहे? माते, आम्ही कधी काळी दिलेर खानाकडे जाऊन आबासाहेबांना क्लेश दिले असतील, त्या हुडूपपणापायी घडलेल्या कधी काळच्या गुन्ह्याबद्दल आज एवढी जबर शिक्षा? कवीजी मातेचा आमच्यावर कोप तर झाला नाही. राणीसाहेब, अतिश्रमामुळे ताण पडून कैक दिवसापासून महाराजांची चित्तवृत्ती ठिकाणावर नाही. आमचंही ते ऐकत नाहीत. आता आपणच हट्ट धरला पाहिजे. निदान 4-5 दिवस तरी महाराजांनी राज्य कारभारापासून दूर जाऊन कुठेतरी विश्रांती घ्यायला पाहिजे. तुमचा सल्ला रास्त आहे कवीजी. महाराज, आपण 4 दिवस दूर कुठेतरी जाऊन विश्रांती घेतली पाहिजे. तेवढे नाही राणीसाहेब. कवीजी, तुम्ही राणीसाहेबांना बदसल्ला देता आहात. नाही महाराज, योग्य तोच सल्ला. 4 दिवस राज्य कारभारापासून दूर, तेही विश्रांतीसाठी. होय, तशी आमची आज्ञा आहे. सखी राज्ञी जयते हा शिक्का आपणच ना आम्हाला दिला, तर मग महाराज, आपण आमची आज्ञा मांडणार नसाल तर? नाही सखी राणी, तुझी अवज्ञा घडेल त्याच या संभाजीची कवच कुंडले गळून पडतील. तर मग महाराज, आपण 4 दिवस विश्रांतीसाठी जाणार आहात. कवीजी, महाराजांना कोठून येणार? आज्ञा असेल तर संगमेश्वरी जाऊ आणि देसाईंच्या वाड्यात मुक्काम करू. कैक दिवसापासून राहिलेला देवीच्या अनुष्ठानाचा संकल्पही पुरा करू. ठीक ठीक. संगमेश्वरी स्वारींच्या सुरक्षतेची आम्हाला चिंता उडणार नाही. उद्या सकाळी संगमेश्वरी स्वारींची व्यवस्था जातीला लावून आम्ही रायगडावर जाऊ. कवीजी, प्रयाणाची सिद्धता करा. पण राणीसाहेब, दौलतीची काळजी आपण करू नये. 4 दिवस कारभारापासून दूर राहिलात म्हणून काही आकाश कोसळणार नाही. आपल्या माघारी आम्ही देखील खबरदारीने कारभार करून दाखवू. तुम्हाला वेट तर लागलं नाही राणीसाहेब. शहजादा शाह आलम राजगडाला वेढा घालून बसल्याची खबर गट्टेपुरी मिळाली आम्हाला. चिंता नाही. शहजाद्याचा बंदोबस्त कसा करायचा ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काय हाती शमशेर घेऊन चालून जाणार आहात? वक्त गुजरला तर हाती शमशेर घ्यायला देखील आम्ही कचरणार नाही. पण राणीसाहेब, बस बस, हा विषय संपला. आमच्या म्हणण्याचा मतलब, अंतपुरात आम्ही आपली वाट पाहत आहोत. कवीजी, प्रयाणाची तयारी करण्याचा फौजेला हुकूम द्या. कवीजी, हिचं हे रूप, हा आवेश, ही चित्त पाहिली की जीव ओवाळून टाकावा असा वाटतो. तो अक्षत, या विजापुरात महामारीच्या बिमारीनं कहर गोदरला नाही. तौबा तौबा, क्या कहूँ हुजूर, हर रोज 700-800 आदमी और बाल बच्चे कुत्ते की मौत मरते हैं जहांपना. अच्छा, जहांपना हजरत, हमारे बड़े सरदार शाहबुद्दी खान ज्यांना हुजुरानीच गाजी उद्दी फिरोज जंग ही किताब बहाल केली होती, ते बिमार झाले. नुसते बिमार नाही जहांपना, या बिमारीत त्यांचे डोळे गेले. जी हुजूर. आणि गाजी उद्दीनने फिरोज जंग अंधे झाले, हेच ना? जी हाँ हुजूर. लेकिन वजीर आजम, जी हुजूर. आपकी आंखें तो अभी तक साबित है. जी हाँ हुजूर, बेशक. तर मग या सुईत जरा दोरा तर होऊन द्या. जी हाँ हुजूर, बेशक. जी हुजूर. हुजूर माफी चाहता हूँ, हुजूर माफी. क्यों असर, क्या हुआ? सोयेनं बंड पुकारला का दोरा बेईमान झाला? नहीं नहीं हुजूर. की आई शाहरामामुळे तुमचीच नजर ईमान राखी नाशी झाली? ये लीजिए हुजूर, मेरी नजर और मेरा ईमान बिल्कुल
साबित है जहापना। बहुत अच्छा इंशाअल्लाह। तो जान बचाने के लिए यहाँ से कहीं दूर जल्द से जल्द भाग जाना जरूर है, असं नाही तुम्हाला वाटत? नहीं हुजूर, लेकिन उसमें क्या बड़ी बात है? तुम्ही सगळे दहल्लेकडे वापस जाण्यासाठी आधी झाला आहात होय ना? जी हाँ हुजूर, लेकिन हुजूर। तो माँ दौलत के लिए काम करोगे? जी हाँ हुजूर, बेशक। अच्छा जी हुजूर। विजापुरात या सरदारांच्या मदतीनं एक कबर खणून तयार करा। कब्र हो जाएगा जहापना। शाही कबर। शाही कबर कुणासाठी हुजूर? आमच्यासाठी हुजूर। कबर खणून तयार करा, त्यात आम्हाला जिवंत पुरा आणि जल्दी से जल्दी तुम्ही तुमच्या सरदार आणि शहाजादे फौज घेऊन दिल्लीकडे पळत सुटा। जहापना हजरत, जिल्ले सुभानी जिल्लील्लाह, माफी चाहता हूँ जहापना, माफी। तो शर्म नहीं वाटत? गलती हुई जहापना, गलती हुई जहापना, गलती हुई। तो शरम नाही वाटत? मोहीम टाकून दिल्लीकडे वापस जाण्याची हे सरदार और शहाजादे बातें करतात आणि तुम्ही त्यांची तरफदारी करता। गलती हुई जहापना, गलती हुई, माफी चाहता हूँ जिल्ले सुभानी जिल्ली। तो निकला दो इन सब हरामजादों को, हम किसी का मुंह तक देखना नहीं चाहते। हुजूर, सरदार शेख निजाम हैदराबादी। शेख निजाम हैदराबादी? आइए आइए शेख साहेब, आइए। मुलाखतीसाठी तुम्ही जातीनं आलात, आम्ही निहायत खुश आहोत। आपकी तबीयत तो ठीक है? जी हाँ हुजूर। बाल बच्चे और बेगम साहिबा? जी हाँ जहापना, सब लोग बिल्कुल तंदुरुस्त है आपके मेहरबानी से। खुदा मालिक। तो सुबह सोडून इतक्या तातडीनं का आलात? इजाजत असेल तर खविंदासी काही बाबतीत साफ बातचीत करायची होती जहापना। हाँ बेशक, जरूर, क्यों नहीं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। शेख साहेब, तुम्ही आम्ही पैगंबराचे खिदमतगार, ठीक आहे ना? ठीक आहे। जिहादाची आम्हाला तुम्ही कसम घातली म्हणून कुतबशाही बर्बाद करण्यासाठी तुम्ही आम्हाला येऊन मिळालात, ठीक आहे? सज आहे हुजूर, बिलकुल सज आहे। तुम्ही दख्खनी तरी देखील जिहादाचा पुकार ऐकला, कुतबशहाचे तुम्ही नमक खाल्ले तरी तो शिया पंथी अखेर काफरातच जमा होतो, ही आमची सलाह देखील तुम्ही अकलमंदीनं मानली। ज्या जहापना, आपण अल्लाहचे फरिश्ते आहात। तो संभाजीला बर्बाद करण्याचा काही मनसोबा योजून तर तुम्ही इतक्या तातडीनं मुलाखतीसाठी आला नाही? सज आहे हुजूर, बिलकुल सज आहे। इंशाअल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। गोवळकोंड्याची फत्ते झाल्यानंतर शेख साहेब प्रथमच आमच्या भेटीस येत आहे। जी हाँ हुजूर। त्यांच्या सन्माना खातर काही खिलतीची तजवीज तर करा। जी हाँ हुजूर, बेशक। मौलवी जी। हुजूर। बाहेर जुल्फिकार खान, लनमस्तक खान, रुहुल्ला खान उभे असतील। जी हुजूर। त्यांना या टोप्या द्या। प्रत्येक टोपीचे रुपये 10 और दंडा दाखल रुपये 90 वसूल करा। जी हाँ हुजूर, अभी के अभी। लेकिन बोलो मत, रकम अदा करना इधर, अभी के अभी। जी हाँ हुजूर, अभी के अभी। तो शेख साहेब, इतक्या तातडीनं तुम्ही कोल्हापुराहून दौड मारून इथं कशाला आला? इजाजत असेल तर खविंदासी काही बाबतीत साफ बातचीत करायची होती जहापना। जहापना, आप जानते हो मैं दख्खनी उत्तरेकडले दरबारी रीतिवाज मला ठाऊक नाही। मामूली बात है शेख साहेब, रस्म रिवाज का क्या सवाल है आप जानते हैं, लेकिन जरा वहां से
तो जहापणा उत्तरेकडले आपले सगळे सरदार नाबकार आहे अशारामी आहेत त्यांच्याकडून संभाजीराजा निष्पाद होणार नाही. बिल्कुल ठीक है. या पहाडी मुखात संभाजीराजा व त्याची फौज सरळ मुकाबल्यात तर मोगलांना कधीच दाद देणार नाही. सच है शेख साहेब, तुमच्या तोंडून खुद्द हजरत पैगंबर बोलतायत. तो क्या हा जिहाद सोडून आम्ही उत्तरेकडे कूच करावे अशी तुम्ही सलाह देता? नहीं नहीं हुजूर, यह कैसे होगा? संभाजी राय पहाड़ी मुल्कात शेर असतील, लेकिन मैं भी दख्खनी हूँ. बिल्कुल ठीक है, बताइए बताइए. हुजूर, हे मरगटे चपळ आहेत, चिवट आहेत, समशेर चालवण्यात बहादर आहेत. झुंज देताना जान कुर्बान करण्यात ते रजपुनात देखील हार जाणार नाही. लेकिन जहापना आपस में तंटा करण्यात और खाजगी नफ्यासाठी धनाशी निमकहरामी करण्यात या मरगठ्यांचा अलम दुनियेत कोणी हात धरू शकणार नाही. तो मनसुबा क्या है? फितुरी? ज्या हुजूर, फितुरी. शेख साहेब, केवळ तुम्ही शिफारस केली म्हणून अलबत्या गलबतांचे फितुरी आम्ही मंजूर करणार नाही. फितुरीच्या गळाला लागणारा मासाही तसाच वजनदार असला पाहिजे तुमच्यासारखा. हजरत, खुद्द खाविंदाच्या भेटीसाठी ज्यांना मी घेऊन आलो आहे तो कोई मामूली शिपाई या मुन्शी नाही, खुद्द संभाजीराजांचे साले गोणोजीराजे शिर्के. शिर्के 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 शिर्के. शेख साहेब, कुणी एक दख्खनी कान्होजी शिर्के काही साल पहिले आमच्या चाकरीमध्ये रुजू झाले होते. हजरत, त्यांचे गोणोजीराजे हे चुलत बंधू महाराणी येसुबाईचे सगळे भाई. अच्छा, तो फितुरीचा मतलब खुद्द संभाजीराजांना बेसावत गाठून गिरफ्तार करण्याचा मनसुबा आहे जहापना. त्यासाठी शिर्क्यांची मागणी काय आहे? फार काही नाही हुजूर, नगद रुपये मिळणार नाही. रुपये का तो सवाल नाही जहापना. मनसबदारीचा विचार कामगिरी पार पाडल्यावरच होईल. बिलकुल ठीक जहापना, लेकिन शिर्क्यांची अर्जी आहे फक्त पिढीजात वतनदारी बद्दल. शिर्के केवळ आपल्या हक्काचं वतन मागतात. वतन दुश्मनाच्या मुलखात आहे. ज्या हुजूर, मरगठ्याच्या मुलखात. तो दिया बस. फितुराला पेश करा आमच्या समोर. तो ये है गंडोजी राजे शिर्के, ज्यांची बहादुरी, मुत्सद्देगिरी और इमानदारी आजवर आम्ही नुसती ऐकूनच होतो. ज्या जहापना. एवढ्या मातब्बर सरदाराला संभाजी राजांना राजी राखता आलं नाही. फक्त वतनासाठी जहापना, तेही पिढीजात हक्काचं वतन. अफसोस की बात है, आज संभाजी पुरा पागलच झाला असला पाहिजे. मरहूम छत्रपती शिवाजी महाराज आज हयात असते तर त्यांनी असली गलती कधीच केली नसती. क्यों गणोजी राजे? जी महाराज. हुजूर. जी हुजूर. मामूली बात है शेख साहेब, गणोजी राजांना खाली पीली तकलीफ क्यों देते हो आप? बोलो मत, वे शाही मेहमान है. जी हुजूर. गणोजी राजे, तुमचं वतन आम्ही तुम्हाला परत द्यायचं ठरवलं आहे. मेहरबानगी हुजूर. नहीं नहीं, इसमें मेहरबानगी नहीं है, ये तो आपका हक है, पीढ़ी जात हक. यो शेख साहेब. जी हाँ हुजूर, बिल्कुल सच है. आई खुदा माझी, या एवढ्या मातब्बर सरदाराची ही हालत, तर शेख साहेब गोर गरीब रयतेवर हा संभाजी किती जुलूम करत असेल. काय सांगावं हजरत, छत्रपतीच्या दरबारात मंत्र्यांना आणि सरदारांना काय रयाउल्ली आहे. अच्छा, सगळा कारभार त्या कवी कलशच्या तंत्राने चालला आहे. अच्छा अच्छा. आम्ही विचारतो हुजूर, हा कवी कलश कोण आणि छत्रपतीच्या दरबारात या कवी कलशला स्थान का म्हणून? रास्त सवाल आहे, रास्त सवाल आहे. लेकिन राजांना कोणी जाप कसं पुसत नाही. कोण पुसणार? सो तो जीवाला घाबरू नाही. जराशी उलट भाषा केली की लागलीच अंधार कोठडी किंवा कडेल. तोबा तोबा, इतनी मस्ती, इतनी माझी मिजाज. काय जहापना, अष्टप्रहार, नशा पाणी आणि नाटक शाळा. हा सोना तो है. तो क्या शेख साहेब, हा संभाजी गेली 7 वर्षे नशेच्या धुंदीत आमच्या फौजांना आणि सरदारांना नामोहरम करतो आहे. नाही नाही हुजूर, ती भात आम्हा वतनदाराची. अच्छा. एरवी हुजूर, एवढी वतनदारी
आमची फिर्याद घेऊन आम्ही आपल्यापाशी काल असतो. गणोजी राजे, तुमचं वतन तुम्हाला मिळालंच पाहिजे. वतनाची तशी आम्हाला मातबरीच नव्हती. वतन तो एक मामूली चीज आहे असंच आम्ही मानतो. ते तर आम्ही तुम्हाला पाहिल्याबरोबरच जाणलं की शेख साहेब. ज्या जहापना वतनाचा तर काय सवाल. लेकिन हर घडीला बेइज्जती कोण सहन करणार. जहापना छत्रपतींच्या गादीशी आम्ही बेमान झालो ते फक्त इज्जतीसाठी, केवळ इज्जतीसाठी. गणोजी राजे, या मगरूर जहन्नमी संभाजीला तुमच्या बेइज्जती दाखल जन्माची याद राहील अशी अद्दल घडवावी असं आम्हाला वाटतं. तसं तुम्हाला नाही वाटत? जी हा पन्ना बेशक. बिलकुल सच आहे. कुठं आहे तो नाबकार? आंबा घाटाखाली संगमेश्वरी देसाईच्या वाड्यात. संगमेश्वरी संभाजीचा मुक्काम. हुजूर, तब्येतीला आराम पडावं या इरादेने राजे विश्रांतीसाठी गेली. खबर अशी आहे की देवीच्या अनुष्ठानाचा एक संकल्प आहे. तेव्हा 4-8 दिवस तर मुक्काम होणारच. दिमतीला फौज फाटा असायचा. नाही हुजूर, आंबाघाट उतरून मोगल फौजा येण्याचं धाडस करणार नाही या इराद्याने राजाने पुरी फौज डायरीकडे पाठवली आहे. तुमची तशी पक्की खात्री आहे? खात्री म्हणजे ही खुद्द हेराने बातमी दिली आहे. तर मग सवालच संपला. शेख साहेब, संगमेश्वरला रातोरात कूच करून हमला चढवा आणि संभाजीला गिरफ्तार. लेकिन हुजूर, आमची एक शर्त आहे. हा बताइए. राजाच्या जीवाला काही दगा होता कामा नये. मतलब? वाटल्या शेषाने त्यांना जन्मभर नजर कैदेत ठेवावं. हा मतलब? दगडाखाली आमचा हात सापडला आहे शेषा. संभाजी राजांना आमची बहीण दिली आहे. अच्छा, ठीक. गणोजी राजे, आपण बिलकुल बेफिकीर राहा. खामखा कोणाची गर्दन उडविण्याचा आम्हाला शौक नाही. क्यों शेख साहेब? बिलकुल ठीक जहापना. मराठी रयतेवर आपले फार उपकार होती. रामराजे छत्रपती झाले तर वतनदारांची चिंताच मिटली म्हणून समजा. ठीक आहे. जाइए आप. तो शेख साहेब, रातोरात कूच करून आंबाघाट उतरा. लेकिन रात्री बेरात्री आंबाघाट उतरून अचानक छापा घालायचा आणि संभाजीला गिरफ्तार करायचा तर फौजेची खराबी होईल हेच ना. कुछ फिक्र नाही. फौजेची तो खामखा खराबी चालली आहे. लेकिन ही मसला धोकता कामा नये. लेकिन जहापना त्यासाठी सड हाताने पैसे पेरावे लागतात. तमा नाही. दख्खनचे लोक पैशाचे लोभी आहेत. हे जाणूनच ह्या कंगाल पहाडी मुलखात आम्ही खजिना घेऊन उतरलो आहोत. तुम्ही मागाल ती रक्कम वेळेवर अदा होईल. तो मामला हो चुका हुजूर. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. असद, शेख साहेबांना किलत द्या. तयारी है जहापना. तो वजीर आजम शाही फरमान काढा. शेख निजाम हैदराबादीना आजपासून आम्ही खास आहे मुरकरब खा ही किताब बहाल केली आहे. लेकिन याद रखना मुरकरब खा, कामगिरी पार न पाडता वापिस आलात तर मिर्झा राजे जयसिंगाची काय हालत झाली हे तुम्ही जाणता. जी हाँ हुजूर. तशीच हालत तुमची सुद्धा होईल. बोलो मत. और एक बात, हा काफर शिरके जो फितूर आहे त्याच्यापासून सावध राहा. हुजूर, हे काय बंद्याला सांगायला हवं. आखिर काफर सारे एकच. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. मौलवीजी, नमाज पढ़ण्याची वेळ झाली.
नमाज पडे तोवर तुम्ही आमच्या हेराना आणून हजर करा. जहापना हेराना हा हेराना शेख निजाम हैदराबादी इस्लामी असला तरी तो एक दख्खनीच ना. या दख्खनी मुसलमानांवर फाजील भरोसा ठेवून कसं चालेल मौलवीजी? बराबर अभिराज कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. महाराज आपली सॉरी महाराज, एवढं विनवून देखील आपण. कवीजी, आमच्या भाळी शांत झोप नाही. आपण चिंता करू नये महाराज, भवानी मातेच्या कृपेने सगळं ठीक होईल. मातेच्या कृपेची आम्हाला कधीच चिंता नव्हती. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असेल देखील. पण कवीजी, या मातीत घडलेल्या वतनदारांना चिंता पडली आहे फक्त आपल्या वतनाची. मंत्र्यांना आणि मुत्सद्यांना घोर लागला आहे दौलतीपेक्षाही स्वतःच्या सुरक्षिततेचा. कवीजी, बरी नव्हेत ही चिन्ह. शांत व्हा महाराज, शांत व्हावं. अनुष्ठानाची सांगता होण्याचा समय आला आहे. आता आपण स्वहस्ते अर्घ दिला की? होय, देवीला अर्घ दिलाच पाहिजे. काल रात्री क्षणमात्र आमचा डोळा लागला आणि देवीनं आम्हाला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आम्हाला अर्घ मागितला. भाग्यवान आहात महाराज आपण. आता सगळं मंगल होईल, सगळं मंगल होईल महाराज. होय, सगळं मंगल होईल, सगळं मंगल होईल. पण मंगल व्हायचंच असेल तर आमच्या रक्ताचा अर्घ देऊनच मंगल होईल. महाराज घाबरलात? आमच्या रक्ताला घाबरलात? कविराज, आमचं रक्त सांडून या भूमीतल्या माणसांचं सत्व जाग होणार असेल तर केवळ रक्त सांडण्यासाठी आम्ही या मातीत शेकडो वेळा जन्म घ्यायला सिद्ध आहोत. चला, आमच्या करंगुळीच्या रक्तानं प्रथम मातेला अर्घ देऊ आणि अनुष्ठानाची सांगता करू. महाराज महाराज, खबर ऐकली? शेख निजाम 2000 द्वार आणि 1000 पायदळ घेऊन हत्तेहून अंबाकडे उतरत आहे. हीच ना? होय महाराज. मल्लोजी बाबा, तुम्ही शूर आहात, निधड्या छातीचे आहात. छत्रपतीच्या चाकीत तुमचे काळ्याचे पांढरे झाले. एक बाजार गप्प लोक पळत सुटले म्हणून तुम्ही घाबरलात. महाराज, कुणाला घाबरलात म्हणून पुसताय? या म्हाताऱ्या मल्हाजीला बायापून माथापत्र लढाईमध्ये झाल्या त्या जखमांचा वांद आहे बघा. जवान होतो तेव्हा मी मरणाच्या खांद्यावर हात ठेवून मी लढाईत उतरलो होतो. आता निम्म्या गोवऱ्या गेल्या मसनात पोटचा एक पोर आपल्यावरून ववाळून टाकला. आता घाबरायचा कुणाला? मरणाला कशा पायी मरण देणार तर येऊ दे की, त्याची मिजाज कशा पायी पण येणार तर इज्जतीने येऊ दे. काही कामगिरी पार पाडताना येऊ दे. वाईट गफलती नको की गाफिलीला नको. क्षमा करा मल्लोजी बाबा. महाराज महाराज, जो काय ज्यानं त्यानं आपली पायरी ओळखून वागायला हवं. पायरीचा मान आम्ही राखतो आहोत मल्लोजी बाबा. गेले कित्येक दिवस अंधारात चाचपटत आम्ही एक आशेचं किरण शोधत होतो. आपल्या साध्या सरळ शब्दात सळाळणारं सूर्यदर्शन घडलं. क्षणमात्र आम्हाला आबासाहेब दिसले. आम्ही तुमच्या पायांना स्पर्श केला. ती आबासाहेबांची याद आली म्हणून. नाही रे राजा, तो शिवप्रभू, शिवाचा अवतार
त्याच्या नखाची मी सर्व मल्लोजीला येणार नाही. पण राजा, तू जगला वाचलास तर हे राज्य जगणार वाचणार म्हणून घाबरता राजाच्या मरणाला. तुझ्या नवं माझ्या नवं का तुझ्या माझ्या पोराबाळांच्या बी नवं. आबासाहेब, बल्लोची बाबाच्या मुखातून अखेर तुम्ही बोललात. राजा, योग सांगू? बोला बोला मल्लोजी बाबा, या घडीला तुम्ही बोलाल ते आम्हाला प्रमाण आहे. राजा, मगा तू पुसलास एवढा लवा जमा घेऊन सा मोगल आंबा घाटातून रातचा तळ कोकणात कंदी बी उतरला आहे. खोटं आहे का मल्लोजी बाबा? आबासाहेब म्हणत की राजा राजा ऐक, आमचं थोरलं महाराज आम्हा सरदारांना बजावे गनिम जे करणार नाही असं वाटतं ना, तोच तो करी असं धरून चला आणि खबरदारीने राहा. मल्लोजी बाबा, आमचे थोरलं महाराज सांगत आमच्या दुश्मनाने योग चूक केली म्हणून आम्ही अफजलाला गारद केला. शास्त्री खानची बोटं छाडली आणि आग्र्याच्या कैदेतून बादशहाच्या डोळ्यावर आम्ही गुमान निसटलो. आबासाहेब, कवीजी, खबर खरी आहे. गफलत आणि गाफीलपणा असलाच तर तो आमचा आहे. संताजी, धनाजी. महाराज, बाहेर घोडा उभा आहे. क्षणाचाही विलंब न करता अस्याच्या असे आपण बाहेर पडा आणि रायरीच्या दिशेने दौड करा. हे धनाजी आपल्या पाठीशी राहतील. नाही नाही संतांजी, महाराजांचे तुम्ही जाणार आहात. शेख निजामावर मी चिडून पडतो. अरे अरे, तुमच्या या भाबड्या बंधू प्रेमाला कुणाची दृष्ट न लागो, बरं दृष्ट न लागो. महाराज, विलंब होत आहे. त्वरा करा महाराज. महाराज मोगल हाकेवर आला, काही हुकूम हवा. सर्वस्व गमावलेल्या राजाच्या हुकमाचं तुम्ही पालन करणार? करणार नाही त्याची ते कांडोळे होतील की. शब्बास मल्लोजी, संताजी, धनाजी, राणीसाहेब आणि बाराजी यांची चिंता करू नका. आबासाहेबांची दौलत राखा. कलाश, तुमचा काय विचार? छत्रपतींच्या राज्यात शायरानं सौभाग्य होतं महाराज. आपणच नाही तर शायरी कुठे फुलेल? कवीजी, शायरी ऐकायला बोलायला गोड वाटते, पण हा वक्त, हा मामला वेगळा आहे. अजून विचार करा. नाही महाराज, जो विचार आपला तोच माझा. कदाचित जिवंतपणे गिरफ्तार झालो तर विटंबनेला पारावर राहणार नाही. मृत्यू हलाल करीत वाजत गरजत येईल. असं होते त्या घडीला देखील शायरी ऐकूनच मी दाद घेईन. माते, तू केवळ माझ्या रक्ताचा अर्घ मागितलास, पण या घडीला तू मागशील त्या विटंबनेला आणि करशील त्या हलालाचा अर्घ द्यायला मी सिद्ध आहे. पण माते, हा अर्घ घेऊन तरी तू संतुष्ट हो. श्रीने इच्छिलेले आणि आबासाहेबांनी घडवलेले हे हिंदवी राज्य जगू दे, वाढू दे. या राज्याचं निशाण कधीतरी असे तू हिमाचल फडकू दे. जय भवानी, जय शंकर, हर हर महादेव. महाराज, थबकलात का कविराज? पुढे चला. पुढे तर सगळा अंधारात आहे महाराज. समा नाही, तुम्ही जाणून बुजून या अंधारात आमच्या संगी उडी घेतली. आता माघारी फिरणे आहे. पायरी उतरा. महाराज, कवीजी, एकदा किंचाळत त्याची आम्ही तुम्हाला गय करतो. पुढे येणाऱ्या विटंबनेची आणि यातनांची तर नुसती नांदी आहे. पुन्हा तोंडावाटे ब्र काढलात तर आजवर ऐकलेली तुमची शायरी ती तमडीची होती असे आम्ही मानू. राजे, तुम्हाला गिरफ्तार केल्या दिवसापासून आज 14 दिवस आम्ही तुम्हाला बजावतो आहोत, पण अजून तुम्ही निराशित आहात. साक्षात मृत्यूपुढे उभे ठाकला तरी शायरानं आपल्या मस्तीतच मरणाला सामोरं गेलं पाहिजे, नाही का? अजून वेळ गेली नाही राजे. ही शेवटची रात्र. बहादूर गडावर मोगल छावणी तुम्ही जरबंद आहात. उद्या सकाळी तुमची छावणीतून दिंड निघेल आणि बादशाह सलामासमोर तुमचा इन्साफ होईल. आमचा सलाम आणा आणि अजून तरी बादशाहला माफीची अर्जी लिहून द्या. तुमच्या वतीनं आम्ही उपचारापुढे रद्दवती करू. केवळ गणोजी राणी दिला शब्द पाळायचा म्हणून. महाराज, एक शेर सुनावू? हा जरूर कवीजी. या आलमगिराच्या हस्तकाला ऐकावा तुमचा शेर. राजन, तुला जिवंत जाळण्यासाठी दुश्मन तुझी चितार असतो आहे. तुला जिवंत जाळण्यासाठी दुश्मन तुझी चितार असतो आहे, तर तू म्हणतोस या कडाक्याच्या थंडीत जळण्याचा नशा देखील औरच आहे. वा कवीजी वा.
रस्ते मा फलेषु कदाच नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. महाराज महाराज राणीसाहेब, राणीसाहेब अंतपुरात देखील राणीसाहेब. राणीसाहेब अंतपुर नाही. हळू केवढ्यांदा बाराजे जागे व्हायचे नाहीत का आपल्या ओरडण्याने. आत्ता कुठे जरा डोळ्याला डोळा लागलाय. राणीसाहेब, ही अंधार कोठडी आहे. अंधार कोठडी? बाई बाई बाई, आमचा महाल स्वारीला अंधार कोठडी सारखा केव्हापासून भासायला लागला. काय म्हणतेस का येसू? या हातातल्या साखळदंड तरी पाहून तू खात्री करून घे. अगं बाई, भलतीच काही मस्करी. आपल्याला आवडत्यात म्हणून हौसीने या मोगऱ्याच्या फुलाच्या गुळा माळा गुंफून आम्ही आपल्या हातात बांधल्या. ही मोगरांच्या फुलाची माळ तुम्ही आमची क्रूर थट्टा तर करत नाही. पहा पहा, मुद्रा किती ओढलेली दिसते ती. पूर्वा पर्वासारखं वेडबिंद स्वप्न पडलं का? स्वप्न? ते स्वप्न की हे स्वप्न? जरा निवांत बसावं. राजकारणाचे मनसुबे विसरावेत. आमच्या अंतपुरात तरी फक्त आमचाच विचार करावा. उजाडल्यावर आहेच ती पुन्हा धिंड. थट्टीनं म्हटलं. मिरवणूक म्हणा हवी तर. जरा निवांत बसावं आणि निश्चिंतीनं बोलावं. कितीतरी दिवसात कुठलं कितीतरी वर्षात असं निवांत बसून बोलायला आपल्याला मिळालंच नाही का? होय, निवांत बसून बोलायला आम्हाला सवडच मिळाली नाही. आज की नाही आम्ही एक गंमत सांगणार आहोत आपल्याला. गंमत? शाहू राजांची? सांग सांग, आम्ही देखील तुला एक गंमत सुनावणार आहे. ऐकावं तरी. आज शाहूराजांना आपल्याला भेटायची दुपारी हुक्की आली. काही केले ऐकेना. शेवटी डांबून ठेवलं तर स्वारी नजर चुकून पसार झाली. ती थेट खलबतखान्यात येऊन धडकली. आम्ही फिरंगी वकिलांना करमरीत जरब देत होतो. इतक्यात आपले लाडके चिरंजीव धावत येऊन पाठीशी आम्हाला हट्ट करून बसले की आपण घोडा घोडा खेळूया म्हणून. अगं बाई, मग काय, राजांना पाठीवर घेऊन एक रपेट बांधली खलबतखान्यात. फिरंगी वकिलासमोर? अगं बैस खाली. फिरंगी वकील झाला म्हणून काय झालं, त्यालाही मुलं बाळा आहेच ना. क्षणभर जरबेची भाषा विसरून आम्ही आणि तो फिरंगी वकील वेड्यासारखे हसत होतो. इतक्यात कवीजी आले. त्यांनी डोळे वटारून राजांना आमच्या पाठवून काढून घेतलं. म्हणून आम्ही बचावलं म्हणजे? मग राजे म्हणत होते, आता आपण एक रपेट करूया उघड्यावर. बघा बाई, हे सांगितलं नाही राजाने आम्हाला. मग काय सांगितलं राजाने तुम्हाला? स्वारी रागारागात अंतपुरात आली आणि म्हणाली, माशाहीब आम्हाला एक तरवार द्या. तरवार? कशासाठी? म्हणाले, जातो आणि तो आलमगीर काय औरंगजेब कोण आहे ना त्याचे हातपाय चाटून टाकतो. क्या बात है. अगं बाई, बाराजे जागे झाले वाटतं. थांबायचं हा? थांब इसू. असं काय ते? बाराजे जागे झाले आहेत. थोपटून निजवायला नको का? इतक्याच येते मी. थांब. पण ऐकलं का? हातातल्या त्या पुष्पमाला तोडायच्या नाही था आणि आमची पाठ वळली की निघून जायचं नाही. थांब इसू, थांब. शिवरायाचा
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. पहाड झाली. खडकाभरातात आयुष्यातल्या अखेरच्या अध्यायाला प्रारंभ होणार. प्रस्थांतर हल्ले. या इहलोकाचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली. या इहलोकाचा निरोप म्हणजे अखेरीस स्वतःचाच निरोप. शुभास्ते पंथांना. थोरल्या मास्ते पडत माझ्या शोभाच्या शंभूचे डोळे किती तेजस्वी आहेत नाही. डोळ्यानो, दुनियेतलं कोणतं लावण्य तुम्ही पाहिलं नाही? कोणत्या दुःखांना तुम्ही कधी पाणावला नाहीत? कोणत्या जुलमाच्या नुसत्या वासानं कधी गारंगासारखे तुम्ही कधी उसळलं नाहीत? आता ज्योत मालवावी तसे विसून जा. पण विस्ता विस्ता देखील स्वार्थानं आंधळे झालेल्या या वतनदारांना एक नवी दृष्टी देऊन जा. रसने, दुनियेतल्या खाद्यपेयाचा स्वाद तू पुरेपूर चाकलास. गुणाची कदर करताना तू हातचं काही राखलं नाहीस. प्रीतीचे शब्द बोलताना तू धुंद झालेस. पण तिखटपणापायी घरीदारी दुश्मनांची फौज उभी केलीस. असत्य वाणीचा तुला कधी विटाळ झाला नाही. आता वेलीवरून फूल गळून पडावं तशी गळून जा, तुटून जा. पण पडता पडता देखील तुझ्या वटवृक्षाची मान आणि शान सांभाळून तुटून पडा. हातानं साखळदंड करकसले गेले म्हणून तुम्ही कष्टीत झाला नाही. अरे, तुम्ही ढाल धरलेत, वार झेललेत, समशेर गाजवली, दुश्मनांना कंठस्थान घातलेत. एका लावण्यमयी थोर हृदयाच्या राणीला तुम्ही आपल्या पाशात घेतलात. जन्मभर खूप खूप दिलेत. त्यापेक्षा तुम्हीच नाही कार्य घेतले या सुंदर जगाकडून? बस, तुमचं काम संपलं. आता तुम्ही शाटले गेल्यात तरी तमा नाही. पोटावरती लाखूट तोड्या फांद्या तोडतो पण वटवृक्षाने कधी आकांत केले आहे का? वेड्यानो, तुम्ही सुखनैव तुटून पडा. पण पडता पडता देखील या वटवृक्षाचं मान आणि शान सांभाळून तुटून पडा. हृदया, तुझी साथ मात्र मला अखेरपर्यंत मिळालीच पाहिजे. मातेला माझ्या रक्ताचा अर्घ हवा आहे आणि शूद्र दुश्मनाला फक्त माझा जीव हवा आहे. या हिंदवी राज्यापायी एवढी अल्पशीच छत्रपतीने सोसायची नाही तर दुसऱ्या कुणी. शुभास्ते पंथांना. लेकिन आजाद, क्या हुआ हुजूर? मोरकराब खा ज्या कैद्याला गिरफ्तार करून घेऊन येत आहेत तो लईन जन्नमे संभाजीच आहे याबद्दल तुमचे खात्यात जमा झाली आहे. हुजूर जहापना. कण जाणू नकोस. अरे बोल. जहापना हजरत, तो जहांनामी संभाजीच आहे. हे खुद्द हिरानीच खाविंदाला खबर दिली होती. याद है हुजूर? हिराने खबर दिली होते. बघाच हे याद तुम्ही आम्हाला अगोदर का दिले नाही? वजीर आजम, शाही फरमान काढा. अल्लाच्या कृपेनं उगवलेला हा भाग्याचा दिवस या श्रावणीत
ईद ए मिलादच्या थाटात साजरा झाला पाहिजे. फरमानाची गरज नाही जहापना. संभाजी गिरफ्तार झाल्याची खबर आल्या दिवसापासून तमाम छावणी दिवसा ईद आणि रात्री शबे बरात असा जल्लोष चाललाय. या जल्लोषात काफर देखील सामील होतात. जी हाँ हुजूर, फक्त मरगठ्ठे सोडून. आई तेरा बात बहुत अच्छा. तो सवाल एकही बाकी है. या लईन जहन्नमे संभाजीचे काय वासलातला बाईची. जहापना आपला काय विचार आहे. तोबा तोबा, विचार तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करायचा. छराछरी बरोकोम क्यों मौलवी जे. बराबर हुजूर. काचत आमच्या सरदारांचे आणि शहाजाद्यांचे काय सलाह आहे. जहापना आम्हाला वाटतं की संभाजीला ठार मारू नये, तर कडक बंदोबस्तात ठेवावा. बोल अच्छा. और जान बचवण्यासाठी तो आपले सारे किल्ले, सारा खजिना हुजूराच्या पायाशी पेश कर. हा, कदाचित फितूर सरदार आणि शहाजादे यांची खबर देखील तो आम्हाला देईल. हुजूर फितूर कोणीही नाही. त्याचा सिलसिला संभाजीच्या तोंडूनच होईल. काशत तुम्हा सर्वांचा सल्ला असा की या लईन नावकार बत्सागालान संभाजीनं गेली 8 वर्ष आमच्या फौजा खराब केल्या. रयतेचा छळ केलं, सरदारांना हैराण केलं, शेकडो फकीरांची आणि गोरगरीब मुसलमानांची कत्ल केली. त्याला आम्ही मामुली किल्ल्यासाठी वा खजान्यासाठी जिवंत ठेवावं. नहीं हुजूर, मेरा मतलब तो शाप है. लेकिन मौलवी जी, तुमचा हुकम काय आहे. शरा शरीफ के कसम खाऊन शरा सांगा, तुम्ही पैगंबराचे सेवक आहात. बादशाह सलामत, कुरान शरीफ की कसम खाऊन शरीयतभर हुकुम सिलसिला करायचा तर सलाह एक ही आहे. हा बताइए मौलवी जी. सजाए मौत. लेकिन मौलवी जी, वजीर आजम, किले या खजाना याची फालतू बातें बोलू नका. यह जिहाद का सवाल है. वो लईन जहन्नमी नाबकार 13 वक्त संभाजी गोर गरीब मुसलमानाची कत्ल केली, मशिदीचा उच्छेद केला, जुम्मा रोजची नमाज बंद पाडली. शर्यतभर संभाजीला सजा एकच, सजाए मौत. लेकिन जहापना जिल्हे सुभाष जिल्हा. मौलवी जसे बातचीत करा वजीर आजम, ते फरमावतील त्या हुकमाचे बेनतक्रार तामिले होईल. जी हाँ हुजूर. क्यों आशत, नाराज तो ना हुए. नाराजगी का कोई सवाल ही नहीं है जहापना. लेकिन आखिर ये जिहाद का काम है, आप जानते हैं मैं मजबूर हो. जी हुजूर. तो वजीर आजम, जी हुजूर. बादशाही तख्ताशी हरामखोरी करून बंड पोकारणाऱ्या शहाजाद्याला जो जहन्नम पाठीशी घालतो त्याची अखेर कशी धिंड दिसते ते या सरदारांना शहाजाद्यांना तर तुम्ही दाखवा. जी हाँ हुजूर, बेशक. मौलवी जी, हुजूर, जहन्नमे संभाजीनं फकीरांची आणि गोर गरीब मुसलमानांची कत्ल केली अच्छा तुम्ही म्हणाला. जी हाँ हुजूर. जहन्नमे संभाजीनं मशिदीचा उच्छेद केला, जुम्मा रोज की नमाज देखील बंद पाडली अच्छा तुम्ही बोलला. जी हाँ जहापना. तर मग तुम्ही झोड बोलणार. जी हाँ हुजूर. जहन्नमे शिवाजीनं या संभाजीनं मशिदीचा उच्छेद केला नाही, ते फकीरांची आणि गोर गरीब मुसलमानांची कत्ल केली नाही. जी हाँ हुजूर. उलट त्यांनी मशिदीना नेमणुका दिल्या. जी हाँ हुजूर. तरी देखील तुम्ही संभाजीला मौत फरमावली, ती देखील कुरान शरीफ के कसम खाऊन शरीयत बरोको. जी हाँ हुजूर. उद्या अल्लाहच्या दरबारात सिलसिला होईल तेव्हा आम्ही तुमच्याकडे बोट टाकू. क्या लिखते हो मौलवी जी. जाब जवाब हुजूर, अल्लाहच्या दरबारात पेश करण्यासाठी. उसका नतीजा जानते हो आप. नतीजा एक ही है जहापनाह. जहन्नमी शिवाजी और जहन्नमी संभाजी के साथ मुझे भी जहन्नम में जाना पड़ेगा हुजूर के लिए. तो पहले लिखो. धिंड 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 है धिंड 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 है धिंड. अल्लाह अकबर.
धिंड आहे धिंड 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 येत आहे. जी हा हजरत, जहन्नमी संभाजीची धिंड येत आहे धिंड. दंड येत आहे, दंड येत आहे मरगट्ट्यांच्या राजाची. दंड येत आहे. हा मरगट्ट्यांचा राजा असा आमच्या समोर पेश केला जाईल तेव्हा तेव्हा आम्ही अशा टोप्या शिवत बसलो तर नाही, हे मामूली होगा. आम्ही अशा कुराण शरीफाच्या प्रती लिहित बसलो तर नाही, ये मामूली होगा. ये छोटी सी चीज बहुत बड़ी काम की होती. जेव्हा आपल्याला कोणाला जबाब द्यायचा नसतो तेव्हा तेव्हा डोळे बंद करून आप आणता येतो. खामोश, क्या तमाशा चल रहा है? खामोश, सुनते नहीं, खामोश. जन में संभाजीला पेश करा. क्या तमासगिऱ्याच्या घरात तक्ताकुला ठीक होता, लेकिन कैद्याला खविंदाच्या समोर पेश करायचा म्हणजे रस्म रिवाज. ठीक ठीक, तक्ताकुला उतरवा, लेकिन कैद्याला पेश करण्यापूर्वी त्याची पुरी झडती घ्या. झडती घेतली जहापना, कैद्याजवळ एकही शस्त्र नाही. त्याचे हात पाहिलेत, त्याचे हात पाहिलेत. न जाणे हातामध्ये वाघ नाका लपवले असतील. नाही नाही हुजूर, कधी साखळट्याने जेरबंद केला आहे. तो बंदोबस्तात आणून पेश करा आमच्या समोर आणि 10 हात आमच्यापासून दूर ठेवा. आखिर रोज जन्म में सेवा का बेटा है. जेरबंद तोडून देखील आमच्यावर 8 हात उडे घ्यायचा. चिंता करू नये हुजूर, हा बंद आहे आपल्या रक्षणासाठी. नहीं नहीं हुजूर, मेरा मतलब छत्रपति संभाजी महाराज. दोहा सुनाव. हा हा जरूर कवीजी. आजवर तुमची शायरी रायगडाच्या राजमहालात इतमामोनं ऐकली. आज साक्षात मृत्यूच्या दरबारात भिजुतीच्या भाल्यानं दिवसलेली तुमची प्रतिभा कोणता नवनवेश दाखवते ते ऐकायला आम्ही आतुर झालो आहोत. बोला राजन, तू अतप तेज निहार के तखत तजो वरंग. तू अतप तेज निहार के तखत तजो वरंग. वा कवीजी वा, दोहा पुरा केला नाही तरी चिंता नाही. शेख निजाम, तुम्ही दख्खनी मतलब समजला नसेल म्हणून दोहा उलगडून सांगतो. कवीजी म्हणतात, हे राजन, तुला पाहून बादशाला दिमाखाने आणि वैभवानं सिंहासनावर बसण्याचे भान देखील राहिले नाही. तुला तजीम देण्यासाठी तो खाली उतरला, जमिनीला लागला. पहा पहा विक्रम खान, आलमगिरानं मस्तक टेकले देखील. कवीजी, रायगडावर असतो तर या एका ओळीसाठी आम्ही तुम्हाला आमच्या गळ्यातला कंठाभाल केला असता. पण या घडीला आमच्या हाती आहे फक्त साखळदंड. बोला बोला, काय देऊ तुम्हाला? महाराज, येईल त्या भयानक मृत्यूला सामोरे जाण्याचं आपलं धैर्य. कवीजी, त्या धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशापायी पसरतात. परमपूज्य कैलासवासी आबासाहेबांचं स्मरण करा आणि धैर्य त्यानं मागा. जिंदगीत कैक प्रसंगी समोर येऊन ठाकलेला मृत्यू आबासाहेबांना पाहून ओशाळला, आल्या पावली माघारी फिरला. आजही आम्ही ताड उभे आहोत ते त्यांच्या पुण्याईवर. महाराज, खामोश, चुप रहो. बादशाह सलामत नमाज पढ़ता दिसत नाही.
अचत जी हुजूर. शायर और शायरी यांची आम्हाला नफरत आहे. न कर्द बहरे रदाये खुदाये जो जल, न चष्म सुये गजाल व न घोष सुये गजल. मतलब ध्यानी आला नाही. मौलवीजी, केवळ परवरदिगाराला संतुष्ट करण्यासाठी हयातीत आम्ही कधी गजाल याने खूबसूरत पर्यांकडे नजर टाकली नाही की गजल याने शायरीकडे कान दिले नाही. न कर्द बहरे रदाई खुदाये जो जल, न चष्म सुये गजाल व न घोष सुये गजल. ओय कंबक्त, शायरीची नफरत दाखवण्यासाठी तुला रचावं लागला एक गझल. शायरीची नफरत दाखवण्यासाठी तुला रचावं लागला एक गझल. अखेर हीच आहे तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच आहे तुझ्या बुद्धीची मजल. वाह कवीजी वाह. अचत जी हुजूर. उद्धम शेर बोलणाऱ्या या शायराचे जबान उदा सूर्योदयापूर्वे काटले जाये. हुकुमाची तामिली होईल जहाबना. तो अचत, ये है छत्रपती संभाजी महाराज. शहनशाह आलमगीर म्हणतात ते हेच तर नव्हे. संभाजी राजे, ज्या इतमामानं आम्ही तुमच्या राज्यातल्या खेड्यापाड्यातून तुम्हाला मेरवीत आणलं, तो थाळ बघून तुमचा दिल निहायत खुश झाला असेल नाही. बिलकुल ठीक बोललात बादशाह सलामत. एरवी आपल्या राजाची थिंड निघालेली पाहून हजारो प्रजाजन कसे ठसठसा रडतात ते आम्हाला कधी पाहायला मिळालं असतं. लेकिन अफसोस शहनशाह, हे भाग्य आपल्या भरी राजे. लेकिन राजे, एका गोष्टीचा मला दुःख वाटतं. तुमचे शानदार मिरवणूक पाहिला तुमचे पिताजी मरहूम छत्रपती शिवाजी राजा आज हयात असते तर. चुकता हा शहनशाह. या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार मिरवणूक काढून रायगडावर दिलं असतं. खुद्द आपल्याला औरंगजेब सांभाळून बोला छत्रपती महाराज. कुणालाही सामावून बोलण्याची आमची रीत नाही बादशाह सलामत. असं थांब, उद्या सूर्योदय आपली आमची जबान काटा. शहनशाह शायरीपेक्षाही छत्रपतींच्या शब्दाचा भय जास्त वाढतोय. असत असत, ये इंसान नहीं शैतान है शैतान. नाही नाही हजरत, ती तर आपली किताबत आहे. आम्ही वयोवृद्ध बापाला कैदेत ठेवलं नाही की मक्केच्या यात्रेकरूंचं सोंग सजवेत भावंडांना विश्वासघातानं ठार मारलं आहे. त्याला मग तुझे मौत आली आहे. औरंगजेब, मौत येणार ती येईल कुठून? तिच्या सतत माझ्या शेजारी उभी आहे. पागल, मृत्यूच्या हातात हात घालून गेली 8 वर्षे तुझ्याशी झुंज देतो आहे. ज्यांना मी बोलो मत, तो माझा कैदी आहे. हुकुम फरमावण्याचा अवकाश तुला कुत्त्याच्या मौतीनं मारावं लागेल. तू तो एक मूरख बालक आहेस आलमगीर. कुत्त्याची मौत कधी पाहिली आहेस? नाही. कुठून कशी केव्हा बघणार? जन्म गेला सगळा विश्वासघातात. आलमगीर, कुत्त्याची मौत बघायला देखील कुत्त्याच्या इमानाचा अनुभव घ्यावा लागतो. आबासाहेबांच्या सारखा. आबासाहेबांची चिता पेटली तेवढी त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं वाघ्यानं फार पेटते जॉलेत. वाघासारखी जी झेप घेतली. ती तू पाहतोस आलमगीर, तर या दुर्दैवी संभाजीला कुत्त्याच्या मौतीचा मान तू खचितच दिला नसतास. या बाता बोलायला सोप्या आहेत राजे, पण ते पलिते लावून अंगाची चामडी सोलली जाईल. तेव्हा तुमच्या वाट्याला फक्त वेदना आणि यातना आणि लोकांच्या कानावर तुमच्या किंकाळ्या एवढंच बाकी उरे. तर मग बादशाह सलामत, जिद्द नावाचा शौक कसा आहे, आत्मयज्ञाची शक्ती किती प्रचंड आहे याची तुम्हाला पुरती तोडोलक देखील नाहीत. वेदनांची आणि यातनाची भीती कोणाला घालतोस? या शुभत्र संभाजीला. बादशाह सलामत, माझ्यातला अनादी अनंत मी तर कधी स्वतंत्र आहे, मुक्त आहे. नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावकः. मतलब समजला नसेल तर नीट समजून घे आलमगीर. तू छाडशील हे हात पाय, तू भाजशील
देखील उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, की हा देह म्हणजे मी नव्हे. औरंगजेब वाऱ्यावर समशेर चालून वादळाचा शिरच्छेद होत नाही, की पाण्याला पेटते पलिथे लावून समुद्राची साल सोडता येत नाही. संभाजीराजे, तुमची भाषा मला कळत नाही. तर मग बादशाह सलामत, वेदनांची आणि यातनाची भीती कुणाला घालतोस? या शिवपुत्र संभाजीला. लेकिन राजे, तुम्हाला पलित्यांचीच भाषा समजत असेल तर देहाला रसरस्त्या निखारे उभे करून तुम्ही खुशाल चामडी सोडू शकता. लेकिन राजे, इंसाफ के लिए जान बचावण्याची एक तरी संधी तुम्हाला द्यावी अशी आमची इच्छा आहे. शुक्रिया बादशाह सलामत, लेकिन त्या संधीचा फायदा घ्यावा एवढी देखील आता आमच्या मनात इच्छा उरलेला आहे. संभाजी राजे, तुमचे सगळे किल्ले तुम्हाला आमच्या स्वाधीन करावे लागते. एवढ्यानं भागणार नाही राजे. तुमचा खजिना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल. बस और कुछ? हसू नका राजे, तुमची जान खतऱ्यात आहे. हुकुम फरमावण्याचा अवकाश तुम्हाला कुत्त्याच्या मौतीनं मारावं लागेल. जीवनदान आलमगीर दान देतात, दान घेत आहेत पागल. अच्छा, तो ये बात है. हाँ ये बात है पागल. असत जी हुजूर. उद्या पहाटे या जान्हवीच्या डोळ्यात तापलेले सळे फेरवा आणि त्याला नवी दृष्टी द्या. जी हुजूर. त्याची मगरूर जवान काटा. जी हुजूर. त्याचे हात पाय तोडा, चामडी सोला, लेकिन याद रखना, हा जान्हवी सीधेपणानं मारता कामा नये. ओरडला पाहिजे, बिवडला पाहिजे, किंचाळला पाहिजे, सरपटात शरण आला पाहिजे. ओढेल, बिवडेल, किंचाळी ओढेल तेव्हाच त्याचे हात थांबवा आणि आम्हाला खबर द्या. जी हाँ हुजूर. तो ले जाओ ये जान्हवी लई नामकार बात सगाला आमको. तर मग बादशाह सलामत, मराठ्यांचा राजा हिंदवी राज्यासाठी लढतो कसा हे तू पाहिलंस. आता हिंदवी राज्यासाठी मराठ्यांचा